श्री देवी महात्म्य अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री देव्यै नमः. मेधा ऋषी म्हणे सुरथा, एकाग्र ऐकागे नृपनाथा. सांगतो मी देवीची कथा, श्रवण करी आदरे. सूत तो सांगे शौनकासी, मार्कंडेय म्हणे शिष्यासी. महालक्ष्मी चरित्रासी, श्रवण आता करावे. देवीने तो महिषासुर, मारिला करुणी प्रताप थोर. तेव्हा इंद्रादी सुरवर, स्तविते जाहले देविते. देव शत्रु दुरात्मा केवळ, महापराक्रमी सबळ. मारिला असता तो खळ, देवस्तविते जाहले. साष्टांग करुणिया नमन, अष्टभावे दाटले पूर्ण. म्हणती हे विश्व संपूर्ण, व्यापिले अससी तू अंबे. सर्व विश्वासी आणि तुझसी, भेद नाहीच परियेसी. देवी तुची विश्वस्वरूपासी, घेती जाहलीस निर्धारे. सुवर्ण आणि अलंकार, भेद नाहीच परस्पर. तैसे हे विश्व चराचर, देवी रूप सर्वही. घटासी आणि मृत्तिकेसी, पटासी आणि तंतुसी. उदकासी आणि तरंगासी, भेद काही असेना. जो का ज्ञानी असे बाळ, अलंकारी दृष्टी केवळ. ज्ञानी तोही पाहे सकळ, परिदृष्टी सुवर्णी. मृगासी मृगजळ भासे जळ, मिथ्या सर्परज्जू केवळ. तैसे अज्ञानियांसी विश्व सकळ, नाना परी दिसतसे. विश्व हे तुझे स्वरूप जाण, तू सर्वांसी पूज्यमान. भक्तीने तुझ आमुचे नमन, कल्याण करी जगदंबे. तुझा प्रभाव आणि बळ, न कळे ब्रह्मांदिका केवळ. विश्व पाळावया सकळ, बुद्धी देई आमुते. अशुभाचा करावा नाश, ऐशी बुद्धी द्यावी आम्हास. पुण्यवंताचे घरी वास, लक्ष्मी रूपे असे तुझा. तू अलक्ष्मी रूप धरून, पातकियांचे घरी जाण. श्रद्धा रूपे करुण, साधू गृही राहसी सदा. देवी तू लज्जा रूप धरिसी, कुलवंताचे गृही राहसी. अक्षय त्या ते क्षेम करिसी, विश्व पाळे तुझ नमो. तुझे रूप गुण चरित, काय वर्णावे अत्यद्भुत. जगाचा हेतू तू हे निश्चित, नाही जाणत कोणीही. सर्वाश्रया तू अपार, तुझा नाही अंत पार. आज्ञा प्रकृती गोचर, स्वाहा स्वधा अससी तू. अचिंत्य महाव्रता मुक्ती, तुची मुक्तीची हेतू शक्ती. विद्या परमा भगवती, उपासिती तुझ सदा. शब्दात्मिका भगवती, सर्व वेदांची शब्द शक्ती. सर्व जगाची वार्ता निश्चिती, निर्वाह रूपिणी आहेस. मेधा देवी तू अंबिका, या भवसमुद्राची नौका. कैटभारी हृदयी एका, लक्ष्मी रूपी आहेस. तुची देवी गौरी पार्वती, शिवाचे अर्धांगी निश्चिती. तुझ वाचुनी त्रिजगती, शक्ती आन असेना. हास्य करोणी अलंकृत, चंद्रबिंबायसे निश्चित. तुझे मुख पाहुनी त्वरित, महिष प्राण सोडिना. तत्काळ न सोडिता प्राण, अवकाशे पावला मरण. हे आश्चर्य काळ दर्शन, होता कोण वाचेल तो. कल्याणाकारणे प्रसन्न होसी, कोपल्या कुळाते नाशिसी. आताची जाणिले निश्चयेसी, तू दैत्य सैन्य मर्दिले. तेची देशांत होती मान्य, धन यश त्या करीती धन्य. तू प्रसन्न झालिया दैन्य, जाय सर्व निरसोनी. जो का असे पुण्यवंत, आदरे सत्कर्म आचरित. तेने स्वर्गलोका जात, देवी तुझ्या प्रसादे. तपादी क्लेश करुणी, तुझे ठाई पावतसे जन. म्हणोनी दुर्गा नामाभिधान, होते जाहले तुझ लागी.
दुर्गे ऐसे स्मरण करिता सर्व जीवांच्या भयव्यथा, याते हरिही सत्ता तुझ्या असे स्मरणाची. आत्मसुखाचे ठाई जाण, राहिले जे का अनुदिन, स्वस्त असे नामाभिधान त्यांचे असे निर्धारे. स्वस्त म्हणजे ज्ञानी जन, तेही करिता तुझे स्मरण, अत्यंत शुभपती त्या देऊन, दारिद्र्य दुःख हारिसी तू. दुःख हरावया जाण, तुझ वाचुनी समर्थ कोण, सर्व भक्तोपकारा लागून, आर्द्र चित्ती सर्वदा. ऐसिया परी भगवती स्तवन, वारंवार करीती सुरगण, असुरांसी जाहले मरण, म्हणून हर्षे गजबजती. म्हणती यद्यपि पातकी असुर, त्यासी निज हस्ते वधुनी सत्वर, स्वर्गी राहोत निरंतर, ऐसे इच्छिसी कृपाळे. तू दृष्टीने करिसी भस्म, परी स्वर्ग प्राप्तीचा जाणो निकाम, शस्त्रपुत होऊनी परम, गती पावोत ही इच्छा. तव वदन पाहिले म्हणून, असुरांच्या दृष्टी जाण, तुझ्या खड्गशूले करुण, नाश नाही पावल्या. तुझ्या सुस्वभावे करुण, दुष्ट स्वभाव नासे पूर्ण, तुझे रूप पराक्रम जाण, त्यासी उपमा असेना. तुझी वैरियांचे ठाई दया, उत्तम गती देसी तया, समर निष्ठुरता वाया, दाखविसी भुवनत्रयी. रिपुंचा त्वा वध करून, त्रैलोक्याचे केले पालन, आता देवी साष्टांग नमन, तुझ असो आमुचे सदा. शूल खड्ग घंटेचा नाद, चौथा चापरज्जूचा शब्द, तेने करुनिया आनंद, आम्हा लागी रक्षावे. तुझ्या शूल भ्रमणे करुण, चहुदिशांचे ठाई पूर्ण, आमुचे करावे देवी रक्षण, नमस्कार तुझसो. सौम्य अथवा अत्यंत घोर, देवी तुझे जे रूपावतार, या त्रैलोकी करिता संचार, ते रक्षोत सर्वदा. आम्हा ते तैसेच पृथ्वी ते, तुझे अवतार रक्षोत माते, सर्व शस्त्रे करुणिया मुते, रक्षी तुची सर्वदा. मेधा म्हणे सुरथा प्रती, ऐसी देवांनी केली स्तुती, नाना कुसुमांनी निश्चिती, अर्चियेली जगदंबा. गंधानुलेपन धूप दीप, ते लाविते जाहले अमुप, उपचार अर्पुणी समीप, नमन करीते जाहले. आनंदे देवी यानंतर, देवांते बोलिली उत्तर, प्रसन्न जाहले मागावर, मज पासुनी इच्छित. तै देव बोलते जाहले, भगवती त्या सर्वही केले, आता नाही कार्य राहिले, किंचितही अवशिष्ट. हा मारिला निशाचर, आमुचा शत्रू महिषासुर, तथापि आम्हासी देसीवर, तरी आता मागतसो. तुझ स्मरताची सत्वरी, आमुच्या शत्रूंचा नाश करी, अथवा दुःखाते संहारी, हा एक वर मागितला. जो तुझ प्रती या स्तवने, तोषवी अमलानने, त्याच्या धनादिवृद्धी कारणे, प्रसन्न होई सदांबिके. आम्हा जाहलीसी प्रसन्न, तरी त्याचा करी मनोरथ पूर्ण, हा दुसरा वर जाण, मागितला तुझ जगदंबे. मेधा म्हणे सुरथासी, तथास्तु बोलोणी देवी त्यासी, गुप्त जाहली वेगेसी, देव तटस्थ जाहले. ऐसी सर्व देव शरीरांपासून, महालक्ष्मी जाहली उत्पन्न, हे द्वितीयावतार चरित्र 3 अध्यायी रामे निरूपले. आता गौरी देहा पासाव, महासरस्वतीचा उद्भव, होईल ते चरित्र अध्याय 9, श्रवण करा आदरे. ह्या देवी स्तुतीचे जाण, भावे करिता श्रवण पठण, सर्व बाधा निरसून, इष्टकार्य सिद्धी होतसे.
इति श्रीमार्कण्डेयपुराणे सवर्णिके मन्वन्तरे देवी भगवती महात्म्ये शुक्रादिस्तुतिर्नाम चतुर्थोऽध्यायः। श्रीजगदम्बार्पणमस्तु इति श्रीदेवी महात्म्ये चतुर्थोऽध्यायः।